नमस्कार. आज आपण एका पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात पादाभ्यंग याबद्दल सांगितलंय. हो, म्हणजे पायांना तेल लावून मालिश करणं. अगदी सोप्या भाषेत. बरोबर. आणि ह्या माहितीमध्ये त्याचे फायदे दिलेले आहेत. तर आज आपलं काम आहे हे समजून घेणं की नक्की काय महत्वाचे यात. म्हणजे आयुर्वेदात या साध्या वाटणाऱ्या गोष्टीला इतकं महत्त्व का दिलंय? अगदी. खरं सांगायचं तर मला स्वतःला उत्सुकता आहे की पायाच्या तळव्यांना तेल लावल्याने शांत झोप किंवा अगदी दृष्टी सुधारणं हे फायदे कसे काय मिळू शकतात. हो ना, हेच तर आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. तर मग ही माहिती नक्की काय सांगतेय ते जरा खोलवर जाऊन पाहूया. नक्कीच. सुरुवात करूया का? सर्वात जास्त चर्चेला जाणाऱ्या फायद्याने शांत झोप. हो, चालेल. माहितीमध्ये अगदी स्पष्ट म्हटलंय की पादाभ्यंगामुळे मन शांत होतं आणि गाढ झोप लागते. कसं काय होतं हे? हो, आणि हा खरंच खूप महत्वाचा फायदा आहे. माहिती काय सांगते की आयुर्वेदाच्या दृष्टीनं आपल्या पायांच्या तळव्यांचा संबंध थेट मज्जासंस्थेशी आहे, म्हणजे नर्वस सिस्टीमशी. अच्छा. आणि आपल्या शरीरात वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात. त्यातला जो वातदोष आहे ना, तो आपल्या हालचाली, विचार, भावना ह्या सगळ्याचं नियंत्रण करतो. माहितीनुसार हा वात वाढला की मग अस्वस्थता येते, चिंता वाढते, खूप विचार येतात. आणि झोप लागत नाही. अगदी. मग पादाभ्यंग, विशेषतः कोमट तेल वापरून केलेलं, या वाढलेल्या वाताला शांत करतं. कसं? तेलामुळे. हो, तेलामध्ये जो स्निग्धपणा असतो, थोडी उष्णता असते, ती पायांमधला कोरडेपणा आणि थंडी कमी करते. हे वाताचेच गुण आहेत. अच्छा, म्हणजे वाताच्या विरुद्ध गुण वापरले जातात. बरोबर. त्यामुळे मग मज्जासंस्था शांत होते, शरीरावरचा, मनावरचा ताण कमी होतो. आणि आपोआप शांत गाढ झोप लागतंय. अगदी. माहितीमधला पहिला आणि 8वा मुद्दा याच गोष्टीवर भर देतोय. म्हणजे हे फक्त पायांना आराम देणं नाहीये, याचा परिणाम थेट आपल्या नर्वस सिस्टीमवर आणि मानसिक शांततेवर होतोय. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. वात दोषाची कल्पना इथे खूप महत्वाची दिसतेय. अच्छा, याच माहितीमध्ये अजून एक मुद्दा आहे जो मला जरा अनपेक्षित वाटला. दृष्टी सुधारते. हा पण एक महत्वाचा फायदा सांगितलाय. पण पायांच्या मालिशचा आणि डोळ्यांचा संबंध कसा? म्हणजे हे कसं काम करतं याबद्दल काय म्हटलंय माहितीत? ही गोष्ट खरंच आयुर्वेदाची एक खास गोष्ट दाखवते. माहितीच्या दुसऱ्या मुद्द्यात याचा उल्लेख आहे. अच्छा. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरावर अनेक मर्मबिंदू असतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप संवेदनशील आणि महत्वाचे पॉइंट्स. हो, ऐकलंय मर्मबिंदूंबद्दल. तर पायांच्या तळव्यांमध्ये असे काही महत्वाचे मर्मबिंदू आहेत ज्यांचं कनेक्शन थेट डोळ्यांच्या आरोग्याशी आहे. काय सांगताय? हो, माहिती असं सुचवते की जेव्हा आपण नियमित पादाभ्यंग करतो तेव्हा हे विशिष्ट बिंदू उत्तेजित होतात, म्हणजे ऍक्टिव्हेट होतात. हां, यामुळे मग डोळ्यांकडे जाणारा रक्तप्रवाह असेल किंवा ऊर्जा प्रवाह असेल, तो सुधारतो आणि त्याचा चांगला परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. म्हणजे दृष्टीवर. हो, दृष्टी तेजस्वी राहण्यास मदत होते असं माहितीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. आणि 9वा मुद्दा पण बघा, तो तळव्यांतील मर्मबिंदू सक्रिय होण्याबद्दलच बोलतो. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे शरीराच्या एका टोकावर उपचार केला तर त्याचा परिणाम दुसऱ्या टोकावरच्या अवयवावर. अगदी. शरीराची अंतर्गत जोडणी किती विलक्षण आहे हे दिसतं यातून. खरंच की, जणू काही पायांचे तळवे हे बॉडीचे रिमोट कंट्रोल आहेत. म्हणता येईल तसं गमतीने. आता जरा अधिक शारीरिक फायद्यांकडे येऊया, जे लगेच जाणवतात. माहितीचा तिसरा आणि चौथा मुद्दा सांगतो की पादाभ्यंगामुळे शारीरिक थकवा कमी होतो. बरोबर. आणि पायांमधलं रक्ताभिसरण सुधारतं. हे कसं होतं? हे अगदी स्वाभाविक आहे. बघा, दिवसभर आपण चालतो, उभं राहतो, पायांवर खूप ताण येतो. हो ना. पायांचे स्नायू मग अखडतात, थकतात. पादाभ्यंग करताना जी मालिश होते त्याने हे स्नायू मोकळे होतात, रिलॅक्स होतात. आणि मालिशमुळे काय होतं, रक्तवाहिन्या थोड्या विस्तारतात. त्यामुळे पायांच्या अगदी टोकांपर्यंत रक्ताभिसरण चांगलं होतं. अच्छा, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. हो, आणि मग सुधारलेल्या रक्ताभिसरणामुळे स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो, पोषण मिळतं. आणि जे टाकाऊ पदार्थ असतात ना, मेटाबॉलिक वेस्ट, ते लवकर बाहेर टाकले जातात. यामुळे थकवा कमी होतो आणि पाय एकदम हलके वाटतात. म्हणजे फक्त स्नायू रिलॅक्स होत नाही तर आतून स्वच्छता पण होते. अगदी. आणि इथे पुन्हा वातदोषाचा संबंध येतो. 5व्या मुद्द्यात दिलाय तो. परत वात. हो, आयुर्वेद सांगतं की शरीरात कुठेही वेदना, जडपणा, आखडल्यासारखं वाटणं, यामागे अनेकदा वाढलेला वात असतो. अच्छा.
पायांमध्ये तर वाताचा प्रभाव जास्त जाणवतो. त्वचा कोरडी होणं, टाचांना भेगा पडणं, तळव्यांमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये दुखणं, ही सगळी वाताची लक्षणं आहेत. पादाभ्यंगामध्ये आपण तेल वापरतो ते वाताचा कोरडेपणा कमी करतं आणि जी मालिशची क्रिया आहे ती वाताची गती नॉर्मल करते, त्याचं शमन होतं. आणि म्हणूनच पायांना येणारा जडपणा, वेदना कमी होतात. बरोबर. अच्छा, म्हणजे थकवा कमी होण्यामागे रिलॅक्सेशन, सुधारलेलं रक्ताभिसरण आणि वात कमी होणं हे तिन्ही घटक कारणीभूत आहेत. अगदी. आणि याचमुळे मग स्नायू आणि सांध्यांना बळकटी मिळते, वेदना कमी होतात असंही म्हणता येईल. 7वा मुद्दा याबद्दलच आहे. हो, बरोबर. वाद शांत झाला, रक्ताभिसरण सुधारलं की स्नायूंना पोषण मिळतं, ते बळकट होतात. आणि सांध्यांचं काय? नियमित पादाभ्यंगामुळे सांध्यांमधलं जे नैसर्गिक वंगण असतं ना, सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात त्याला, ते टिकून राहायला मदत होते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्या कमी होतात किंवा त्यांची तीव्रता तरी नक्कीच घटते. माहिती सांगते की वेदना आणि जडपणा कमी होतो. आणि त्वचेसाठी पण उत्तम आहे असं 6व्या मुद्द्यात म्हटलंय. हो, तर तेलामुळे त्वचेला जी स्निग्धता मिळते त्याने पायांची त्वचा, विशेषतः टाचांची, मऊ राहते. भेगा वगैरे कमी होतात. हो, कोरडेपणामुळे पडणाऱ्या भेगाम कमी होतात किंवा टाळता येतात. त्वचा निरोगी दिसते. म्हणजे थोडक्यात माहिती हेच सांगते की तळपायाचे ते मर्मबिंदू सक्रिय झाल्याने आणि वात शांत झाल्याने अगदी. त्याचा एकत्रित परिणाम फक्त पायांपुरता नाही, तर संपूर्ण शारीरिक आणि काही प्रमाणात मानसिक आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे. वा, म्हणजे फायद्यांची लिस्ट खरंच खूप मोठी आहे. शांत झोप, स्ट्रेस कमी होणं, चांगली दृष्टी, थकवा कमी होणं, ब्लड सर्क्युलेशन सुधारणं, वात कंट्रोलमध्ये येणं, सांध्यांचं आरोग्य आणि चांगली त्वचा. बरोबर. एका साध्या क्रियेतून इतके फायदे मिळू शकतात हे या माहितीमुळे एकदम स्पष्ट होतंय. हो. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, प्रॅक्टिकल प्रश्न. कोणतं तेल वापरायचं? माहितीमध्ये काही विशिष्ट तेलांचा उल्लेख आहे? हो, आहे. आणि त्यात काही चांगले पर्याय दिले आहेत. प्रत्येकाचे थोडे वेगळे गुणधर्म आहेत, म्हणजे आपण गरजेनुसार निवडू शकतो. सांगा ना जरा त्याबद्दल. सगळ्यात पहिलं आणि कॉमन म्हणजे तिळाचं तेल. हे तर घरात असतंच. हो, हे थोडं उष्ण मानलं जातं आणि आयुर्वेदानुसार वात दोषाला शांत करण्यासाठी हे सर्वश्रेष्ठ आहे. अच्छा. त्यामुळे स्नायूंना ताकद देण्यासाठी, सांध्यांसाठी आणि वातामुळे दुखत असेल तर तिळाचं तेल उत्तम. ठीक आहे. दुसरा पर्याय आहे नारळाचं तेल. हे थंड आहे. म्हणजे उष्णतेसाठी चांगलं. अगदी. जर शरीरात उष्णता जास्त असेल, पित्ताचा त्रास असेल, पायांची जळजळ होत असेल किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील तर नारळाचं तेल वापरावं. ते थंडावा देतं. समजलं. मग तिसरा उल्लेख आहे कुळथी तेल किंवा महामाश तेल. ही खास आयुर्वेदिक तेलं आहेत. सिद्ध तेलं म्हणतात त्यांना. अच्छा, ही कधी वापरायची? हे जास्त करून वेदनांसाठी वापरतात. स्नायूंचं दुखणं, सांध्या आखडणं किंवा अगदी कंपवात, पॅरालिसिस सारख्या वाताच्या मोठ्या आजारांमध्ये यांचा वापर होतो. यात खास औषधी वनस्पती असतात. ओके, म्हणजे ही जास्त स्पेसिफिक आहेत. हो. आणि चौथा उल्लेख आहे साजूक तुपाचा, म्हणजे घृत. तुपाने पण करतात पादाभ्यंग? हो. आणि माहितीमध्ये विशेष सांगितलंय की डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि शांत झोपेसाठी तुपाने केलेला पादाभ्यंग खूप फायद्याचा आहे. अरे वा. तूप जे आहे ना, ते पित्त आणि वात दोन्ही शांत करतं आणि ते खूप पौष्टिक मानलं जातं. त्याची स्निग्धता आणि थंडावा नर्वस सिस्टमला शांत करायला मदत करतो. म्हणजे आपल्या गरजेनुसार तेल किंवा तूप निवडायचं. ही माहिती खरंच उपयोगी आहे. हो ना. तिळाचं तेल तर सगळ्यांसाठीच चांगलं वाटतंय, पण उष्णता असेल तर नारळ तेल आणि डोळ्यांसाठी किंवा झोपेसाठी तूप मस्त. अगदी. आणि हे करायचं कधी, दिवसा की रात्री? वेळेबद्दल काय सांगते माहिती? वेळेबद्दल पण स्पष्ट सांगितलं आहे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करणं सगळ्यात जास्त फायद्याचं मानलं जातं असं म्हटलंय. रात्री का बरं? कारण अगदी साधं आहे. दिवसभर आपण काम करतो, धावपळ करतो, शरीरावर, पायांवर ताण येतो. हो. रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग केलं की तो दिवसभराचा थकवा, ताण निघून जातो. शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. मज्जासंस्था रिलॅक्स होते आणि मग त्याचा परिणाम काय? रात्री शांत आणि गाढ झोप लागते. बरोबर. आणि मग सकाळी उठल्यावर एकदम ताजतवानं वाटतं. म्हणून माहिती रात्रीच्या वेळेवर जास्त भर देते. हे अगदी पटतंय. दिवसभराचा भार उचलणाऱ्या पायांना रात्री थोडा वेळ दिला तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर पूर्ण शरीराला आणि झोपेला मिळतो. नक्कीच. तर आतापर्यंत आपण फायदे बघितले, कोणती तेलं वापरायची ते पाहिलं, योग्य वेळ कोणती तेही कळलं.
पण हे करायचं कसं? म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतींनुसार काही कॉमन स्टेप्स किंवा तत्व असतात, त्याचा अंदाज आपण लावू शकतो. सांगा ना थोडं. साधारणपणे काय करतात, पाय स्वच्छ धुवून कोरडे करायचे. तेल थोडं कोमट करायचं. गरम नाही, कोमट. कारण कोमट तेल त्वचेत लवकर मुरतं आणि वात कमी करायला जास्त चांगलं असतं. ओके. मग हे तेल तळपायाला, टाचेला, बोटांना आणि पायाच्या वरच्या बाजूला पण लावायचं. अच्छा, पूर्ण पायाला? हो, पण मालिश करताना तळपायावर जास्त लक्ष द्यायचं. तिथे गोलाकार किंवा त्या मर्मबिंदूंवर थोडं दाब देऊन मालिश करायची. घोट्याच्या सांध्याभोवती, बोटांच्या सांध्यांवर पण गोलाकार मालिश करतात. साधारणपणे 5 ते 15 मिनिटं एका पायाला मालिश पुरेशी होते. ठीक आहे. आणि जोर लावायचा का? नाही, खूप जोरजोरात नाही. प्रेमळपणे, पण एका ठाम दाबाने. म्हणजे जेंटल पण फॉर्म प्रेशर. काही जण यासाठी कांसे वाटी वापरतात, पण त्याचा उल्लेख आपल्या स्रोतात नाहीये. अच्छा, कांसे वाटीने पण करतात वाटतं? हो, त्याने उष्णता कमी होते असं मानतात. पण महत्वाचं म्हणजे मालिश आरामात करायची. चेला, बोटांना आणि पायाच्या वरच्या बाजूला पण लावायचं. अच्छा, पूर्ण पायाला? हो, पण मालिश करताना तळपायावर जास्त लक्ष द्यायचं. तिथे गोलाकार किंवा त्या मर्मबिंदूंवर थोडं दाब देऊन मालिश करायची. घोट्याच्या सांध्याभोवती, बोटांच्या सांध्यांवर पण गोलाकार मालिश करतात. साधारणपणे 5 ते 15 मिनिटं एका पायाला मालिश पुरेशी होते. ठीक आहे. आणि जोर लावायचा का? नाही, खूप जोरजोरात नाही. प्रेमळपणे, पण एका ठाम दाबाने. म्हणजे जेंटल पण फॉर्म प्रेशर. काही जण यासाठी कांसे वाटी वापरतात, पण त्याचा उल्लेख आपल्या स्रोतात नाहीये. अच्छा, कांसे वाटीने पण करतात वाटतं? हो, त्याने उष्णता कमी होते असं मानतात. पण महत्वाचं म्हणजे मालिश आरामात करायची. ही एक साधारण कल्पना आली की कसं करायचं असेल. कोमट तेल, तळपायावर फोकस आणि सौम्य पण ठाम दाब. ही प्रोसेस स्वतःच खूप शांत आणि आरामदायी वाटते ऐकायला. आहेच तशी ती. तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून, या मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण पाहिलं की आयुर्वेदात पादाभ्यंगाला किती महत्त्व आहे आणि का आहे. बरोबर. शांत झोप, तणावमुक्ती, दृष्टी सुधारणा, शारीरिक थकवा कमी होणं, रक्ताभिसरण चांगलं होणं, वातदोषाचं संतुलन, त्वचा आणि सांध्यांचं आरोग्य, हे सगळे फायदे एका तुलनेने सोप्या क्रियेतून मिळू शकतात असं ही माहिती सांगतेय. हो, आणि हे फक्त पायांना आराम देण्यापुरतं नाहीये. याचे परिणाम खूप व्यापक आहेत. तेच तर. या माहितीतून आयुर्वेदाचा एक महत्वाचा दृष्टिकोन पुन्हा समोर येतो. शरीर हे एक संपूर्ण घटक आहे. सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. पायांसारख्या एका भागावर केलेली छोटी क्रिया पण संपूर्ण सिस्टीमवर, शारीरिक आणि मानसिक पातळीवर पॉझिटिव्ह परिणाम करू शकते. अगदी. हे दाखवतं की आयुर्वेद फक्त लक्षणांवर उपचार नाही करत, तर मूळ कारणांवर लक्ष देतो. जसं इथे वातदोषाचं असंतुलन आहे. बरोबर. आणि या सगळ्या माहितीमुळे मनात एक विचार येतोच की आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अशा कित्येक साध्या, पारंपरिक पण आरोग्यासाठी महत्वाच्या गोष्टी विसरून गेलो आहोत. खरंय. किंवा त्यांचं महत्त्व कमी लेखतो आपण. हो, ज्या प्रत्यक्षात आपल्या आरोग्यासाठी खूप मोठ्या फायद्याचे ठरू शकतात. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या माहितीने पादाभ्यंगाच्या माध्यमातून याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. निश्चितच. फक्त पायांची मालिश एवढंच न समजता, ही माहिती आपल्याला शरीराच्या आत कसं काम चालतं आणि आपल्या छोट्या सवयींचे किती मोठे परिणाम होऊ शकतात यावर विचार करायला लावते. बरोबर. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अशा छोट्या, सहज करता येण्यासारख्या गोष्टींना पुन्हा जागा देणं किती महत्वाचं असू शकते हे यातून नक्कीच शिकायला मिळतं. अगदी.